महात्मा फुले यांचा जन्म केव्हा झाला? महात्मा फुले यांचा जन्म केव्हा झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 11 एप्रिल 1827 रोजी. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. तसेच मित्रांनो, महात्मा फुले यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. महात्मा फुले यांचे संपूर्ण नाव हे महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले आहे. महात्मा फुले यांचं गाव आहे कटगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे. आणि मित्रांनो, महात्मा फुले यांचं आडनाव हे गोरे, पण फुलाच्या व्यवसायातून त्यांचे आडनाव हे फुले पडले. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, 3 ऑगस्ट 1848 रोजी महात्मा फुले यांनी बुधवार पेठ येथील भिडाच्या वाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. तसेच मित्रांनो, महात्मा फुले यांची कोणकोणती पुस्तक आहेत हे पण लक्षात असू द्या. ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सत्सार, इशारा आणि सार्वजनिक सत्यधर्म. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, सत्तरिया हे नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? सत्तरिया हे नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 आसाम. सत्तरिया हे नृत्य प्रकार हे आसाम या राज्याचा आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, भरतनाट्यम हे नृत्य प्रकार तामिळनाडू या राज्याचा आहे. लावणी हे नृत्य प्रकार महाराष्ट्र या राज्याचा आहे. कथकली हे नृत्य प्रकार केरळ या राज्याचा आहे. भांगडा हे नृत्य प्रकार पंजाब या राज्याचा आहे. गरबा हे नृत्य प्रकार गुजरात या राज्याचा आहे. आणि मित्रांनो, घुमर हे नृत्य प्रकार राजस्थान या राज्याचा आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा आरोग्य विभागामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, मुघल घराण्याचा संस्थापक कोण होता? मुघल घराण्याचा संस्थापक कोण होता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 बाबर. मुघल घराण्याचा संस्थापक हे बाबर होता. तसेच मित्रांनो, मुघल संस्थापक बाबरचे जन्म केव्हा झाले असा जर प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 14 फेब्रुवारी 1483 साली. पुढील प्रश्न आहे, पांगिरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पांगिरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 विश्वास पाटील. पांगिरा या कादंबरीचे लेखक हे विश्वास पाटील आहेत. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक हे पु ल देशपांडे आहेत. राधे या पुस्तकाचे लेखक हे रणजित देसाई आहेत. दुनियादारी या पुस्तकाचे लेखक हे सुहास शिरवाडकर आहेत. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक हे नरेंद्र जाधव आहेत. मानदेशी माणसे या पुस्तकाचे लेखक हे व्यंकटेश माडगुळकर आहेत. आणि मित्रांनो, ज्ञानेश्वरी या पुस्तकाचे लेखक हे ज्ञानेश्वर कुलकर्णी हे आहेत. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. आरोग्य विभाग परीक्षेमध्ये पुस्तक आणि त्याचे लेखक या टॉपिकवर 2 ते 3 प्रश्न प्रत्येक शिफ्टमध्ये असते. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही विस्तारपणे पाहून जा. पुढील प्रश्न आहे, भारतातील कार्बन मुक्त गाव कोणते? भारतातील कार्बन मुक्त गाव कोणते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 पल्ली. भारतातील कार्बन मुक्त गाव हे पल्ली आहे. पुढील प्रश्न आहे, भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 7500. भारताला सुमारे 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, भारताच्या मुख्य भूमीस लाभलेला समुद्र किनारा हे 6100 किलोमीटर आहे. तर भारताची एकूण भूसीमा हे 15200 किलोमीटर आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, भारताचे एकूण क्षेत्रफळ हे 32,87,263 चौरस किलोमीटर एवढे आहे. भारताची दक्षिण उत्तर लांबी हे 3214 किलोमीटर आहे. तर पूर्व पश्चिम लांबी हे 2933 किलोमीटर एवढे आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा आरोग्य विभाग भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, निलगिरी पर्वतरांगा भारताच्या कोणत्या दिशेला आहेत? निलगिरी पर्वतरांगा भारताच्या कोणत्या दिशेला आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 पश्चिमेस. निलगिरी पर्वतरांगा हे भारताच्या पश्चिमेस आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली जनगणना केव्हा झाली? भारतातील पहिली जनगणना केव्हा झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 1872 साली. भारताची पहिली जनगणना ही 1872 साली झाली. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, भारताची पहिली जनगणना हे लॉर्ड मियो या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली. तसेच मित्रांनो, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना केव्हा झाली असा जर प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला
तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 1951 साली. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती कलमे आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती कलमे आहेत? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 395. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 395 कलमे आहेत. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, माहितीचा अधिकार कायदा कधी लागू झाला? माहितीचा अधिकार कायदा कधी लागू झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 2005 साली. माहितीचा अधिकार कायदा हे 2005 साली लागू झाला. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, माहितीचा अधिकार कायदा हे 15 जून 2005 रोजी अंमलात आला, तर माहितीचा अधिकार कायदा हे 3 ऑगस्ट 2005 साली लागू करण्यात आला. पुढील प्रश्न आहे, भारताला प्रथम ऑलिम्पिक मेडल हॉकी या खेळात केव्हा मिळाले? भारताला प्रथम ऑलिम्पिक मेडल हॉकी या खेळात केव्हा मिळाले? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 1920 साली. भारताला प्रथम ऑलिम्पिक मेडल हॉकी या खेळामध्ये 1920 साली मिळाले. पुढील प्रश्न आहे, प्लासी हे ऐतिहासिक गाव कोणत्या राज्यात आहे? प्लासी हे ऐतिहासिक गाव कोणत्या राज्यात आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 पश्चिम बंगाल. प्लासी हे ऐतिहासिक गाव पश्चिम बंगालमध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील कार्बन मुक्त राज्य कोणते आहे? भारतातील कार्बन मुक्त राज्य कोणते आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 हिमाचल प्रदेश. भारतातील कार्बन मुक्त गाव हे हिमाचल प्रदेश आहे. पुढील प्रश्न आहे, 108वी राज्यघटना कोणत्या वर्षी करण्यात आली? 108वी राज्यघटना कोणत्या वर्षी करण्यात आली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 2019 साली. 108वी राज्यघटना हे 2019 वर्षी करण्यात आली. भारताने सध्या कोणत्या नेटवर्क प्रणालीचा अवलंब केला आहे? भारताने सध्या कोणत्या नेटवर्क प्रणालीचा अवलंब केला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 5G. भारताने सध्या 5G या नेटवर्क प्रणालीचा अवलंब केला आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.